राज शिर्केंच्या घरात नम्रताने वेगळाच गोंधळ घातलेला असतो. ती स्वतःशी बोलत असते, या अर्णवने प्रत्येक वेळी माझ्या नवऱ्याला कामाला लावून त्याचं क्रेडिट स्वतः घेतलेलं आहे. माझ्या नवऱ्याला नोकरासारखं वागवून हा अर्णव मात्र स्वतः अगदी माझात राहतो. आता तर मला काहीही करून या अर्णवला त्याची लायकी ही दाखवून दिलीच पाहिजे. आणि अशातच आता मोठ्या तावातावात ही नम्रता बेडरूममधून बाहेर पडलेली असते. त्याच वेळेला तिथे आता समोर आलेला तिचा नवरा तिला म्हणत असतो, काय ग नम्रता, काय झालंय, इतक्या तावातावात कुठे निघालीस तू? त्यावर नम्रता म्हणत असते, तू गप्प बस, तू तर आता माझ्याशी बोलूच नको. प्रत्येक वेळेला फक्त दादा 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 दादाच कर. तुला कळत नाहीये, तो माणूस फक्त तुझा वापर करून घेतोय. त्यावर हा आकाश नम्रताला शेवटचं म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या डोक्यात जे काही चाललंय ना ते आत्ताच्या आत्ता काढून टाका. त्यावर नम्रता म्हणत असते, तू गप्प बस. आणि अशातच आता आकाशने नम्रताला फाट्यावर मारत तिथून तो आपल्या महत्वाच्या कामासाठी बाहेर पडलेला असतो. आणि अशातच आता अर्णवच्या बेडरूममध्ये जात नम्रताने वेगळाच गोंधळ घातलेला असतो. नम्रता म्हणत असते, हे अर्णव, एक गोष्ट लक्षात ठेव, आत्तापर्यंत कधीही तुला अरेरावी करून बोलले नाही, पण आज तुझी लायकीच काढते मी. अर्णव म्हणत असतो, काय झालंय नम्रताताई, असं का बोलताय तुम्ही? आता अर्णव तर या नम्रताला मान देत असतो, पण नम्रता तर अर्णवला अरे तुरे करत असते. नम्रता म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्या नवऱ्याला नेहमी मागं ठेवलायस. माझ्या नवऱ्याला प्रत्येक वेळेला पुढं पुढं करून त्याच्याकडनं काम काढून घेतलास. आणि शेवटी माझ्या नवऱ्याला तू नोकर बनवलास. एक नंबरचा खोटारडा आहेस तू. फसवा. यापुढे मी तुझ्यावर कोणत्याच प्रकारचा विश्वास ठेवणार नाहीये. असं तसं नम्रता बोलत असते. अर्णव फक्त ऐकून घेत असतो. तो नम्रताला फक्त समजवण्याचा प्रयत्न करत असतो की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पण नम्रता म्हणत असते, अजिबातच नाही, माझा गैरसमज होत नाहीये. तर मला आज कळून चुकलंय की तू फक्त आणि फक्त आमच्या लोकांचा वापर केलायस. आता तुझ्यापासून माझ्या नवऱ्याला बरोबर सेफ्टी ठेवण्याचं काम मी करणार. असं म्हणत आता नम्रता तिथून जात असते. पाठीमागे आलेल्या ईश्वरीला लगेचच आता नम्रता पाहते आणि नम्रता म्हणत असते, काय ग ईश्वरी, माझ्याकडे इतक्या रागाने काय पाहतेस तू? ईश्वरी म्हणत असते, काय चाललंय नम्रता दीदी तुझं? मगातपासून ऐकते मी, माझ्या अर्णव सरांना नको नको ते बोलतेस तू. आणि तुझी इतकी हिंमत, माझ्याच बेडरूम मध्ये येऊन माझ्या नवऱ्याला नको नको बोलणार तू? त्यावर ईश्वरीला आता नम्रता झापण्याचा प्रयत्न करत असते. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझी मोठी ताई आहे, माझ्याशी शब्द जपून वापरायचे. त्यावर ईश्वरीने मागचा पुढचा विचार न करता आता अर्णव समोरच या नम्रताला सणसणीत अशी कानाखाली दिलेली असते. एकच कानाखाली या नम्रताच्या बसताच नम्रता आडवी होते आणि लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, कशी वाटली माझी कानाखाली? त्यावर नम्रता म्हणत असते, ईश्वरी, तुझी इतकी हिंमत, आज तू तुझ्या ताईवर हात उचललायस? त्यावर ईश्वरी म्हणत असते, अजिबातच नाही, मी माझ्या ताईवर नाही, तर मी माझ्या घरात असलेल्या छोट्या जाऊवर हात उचललाय. मी तुझी मोठी जाऊ आहे, त्यामुळे इथे माझा मान मोठा. त्यामुळे लक्षात ठेव, माझ्या नवऱ्याला मानातच बोलायचं आणि त्याच्यापासून 4 हात लांब राहायचं. आता ईश्वरीने जणू रणरागिणीचं रूप घेतलेलं असतं आणि ईश्वरीने या नम्रताला आज तिची लायकी दाखवून दिलेली असते. नम्रता गाल चोळत असते. नम्रता म्हणत असते, मला कधीच वाटलं नव्हतं की कधी पुढे जाऊन तू माझ्यावर हात उचलशील. त्यावर ईश्वरी म्हणत असते, हो ना, मग मला सुद्धा कधी वाटलं नव्हतं की तू अर्णव सरांबद्दल इतकं काही बोलशील. अगं, ज्या अर्णव सरांमुळे आज आपण सगळे व्यवस्थित आहोत, त्याच अर्णव सरांबद्दल तुझ्या मनात इतका राग कसा काय? हे सगळं ऐकल्यावर नम्रता म्हणत असते, मला तर तुझ्याशी बोलायचंच नाहीये. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अगं, बोलायला तूच इथे आली आहेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव,
मी ईश्वरी अर्णव राज शिर्के आहे. काय? ईश्वरी अर्णव राज शिर्के. आता तुझ्या लक्षात आलंच असेल मी काय काय करू शकते ते. हे सगळं ऐकल्यावर नम्रताला खूपच राग आलेला असतो. आता नम्रताचा तर खूप मोठा अपमान झालेला असतो. नम्रता आपला गाल चोळत तडकातड एकदम ताडमाड ताड करत बेडरूम मध्ये येते. इकडे आपण पाहतोय आता आकाशला नम्रताने केलेला सगळा प्रकार समजतो आणि आकाशला कळून चुकतं की आता ही नम्रता काही केल्या माफी मागणार नाही. मला जाऊन माफी मागावी लागेल. लगेचच आता आकाश ईश्वरी समोर जातो आणि हात जोडतो. आकाश म्हणत असतो, ईश्वरी बहिणी, मी नम्रताच्या बाजूने तुझी माफी मागतो, मला माफ कर. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अहो आकाश भाऊजी, तुम्ही का माफी मागताय? तुम्ही तर कुठेच चुकला नाही आहात. मग तुम्हाला माफी मागायची गरज नाहीये. खरं तर माझी नम्रता ताई कशी आहे मला चांगलंच माहिती आहे आणि तिचंच चुकतंय हे देखील मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही अजिबातच गिल्टी फील होऊ नका. तेवढ्यात आपण पाहतोय आता ईश्वरी आकाशचा हात धरते आणि म्हणत असते, आकाश भाऊजी, अहो खरं तर सॉरी मला म्हटलं पाहिजे. आज मी माझ्या ताईवर हात उचललाय. तिला जाऊन तर मी सॉरी म्हणणारच आहे, पण तुम्ही माझ्या बाजूने तिला सॉरी म्हणा. त्यावर आकाश म्हणत असतो, अगं ए ईश्वरी बहिणी, नको काळजी करूस तू. नम्रताला मी समजवीन. आणि अशातच अर्णवच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तो म्हणत असतो, खरंच ईश्वरी किती समजूतदार आहेस ग तू. अगं तुझ्या एवढ्या प्रेमळ बोलण्याने घरात किती शांतता आणि त्या नम्रताच्या फालतू वागण्यामुळे घरात किती भणभण झालंय. हे सगळं ऐकल्यावर आता आकाश म्हणत असतो, दादा नको काळजी करूस तू, नम्रताला मी समजावतो. आणि अशातच आता आकाश थेट तिथून जात असतो. इकडे ईश्वरी आणि अर्णव एकमेकांशी बोलत असतात. आकाश म्हणत असतो, या नम्रताला तर आज मला समजावलंच पाहिजे, जरा तिचं अतिच होतंय. आता नम्रता ही आधीपासूनच बेडरूम मध्ये आहे आणि नम्रताने बेडरूम मधल्या वस्तूंची नासधूस केलेली असते. इकडे तिकडे फोडून त्या तोडून फोडून टाकलेल्या असतात. आकाशने बेडरूम मध्ये शिरताच हे सगळं पाहिल्यावर आता नम्रतावर आवाज चढवलेला असतो. आकाश म्हणत असतो, नम्रता काय चाललंय तुझं हे? का असं वागतेस तू? आणि असं वागून काय सिद्ध करायचंय तुला? त्यावर नम्रता म्हणत असते, ए आकाश, एक गोष्ट लक्षात ठेव, माझा राग अनावर झाला ना का मी अशीच असते हा. हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो, मग असं असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेव, मला तुझ्या या रागाशी काही घेणं देणं नाहीये. माझ्या बेडरूम मधील वस्तूंना अशा प्रकारे तोडफोड केलेलं मला अजिबातच चालणार नाही. त्यावर नम्रता म्हणत असते, तुझ्या बेडरूम मधील म्हणजे हे माझं बेडरूम नाहीये का? त्यावर आकाश म्हणत असतो, हो ना, तुझं बेडरूम आहे ना, मग तुझ्या बेडरूम मधील वस्तूंचा तू अशा प्रकारे नासधूस कसं काय करू शकतेस? हे सगळं ऐकल्यावर आता नम्रता म्हणत असते, प्लीज ना आकाश, आता तू तरी माझ्याशी अशा प्रकारे बोलू नकोस. त्यावर आकाश म्हणत असतो, तुझं जे काही चाललंय ना नम्रता, ते मला अजिबातच आवडत नाहीये. तू हल्ली ना फक्त आणि फक्त या घरात वाद आणि विवादच निर्माण करतेस. पूर्वी जसं तुझं माझ्यावर प्रेम होतं ना नम्रता, ते मला या घरात आल्यापासून दिसतच नाहीये. अरे एकदा तरी कधी जवळ घेऊन माझ्याशी काही बोलली आहेस का तू? नाही ना, बघ विचार कर, आठवतंय का? हे सगळं ऐकल्यावर मात्र आता थेट नम्रता म्हणत असते, ते सगळं सोड. त्यावर आकाश म्हणत असतो, काय सोड काय सोड, मी अजिबातच सोडणार नाहीये. आता मला सांग, माझ्या अर्णव दादाशी अशा प्रकारे बोलायची आज तुझी हिम्मत झालीच कशी? हे सगळं ऐकल्यावर नम्रता म्हणत असते, आकाश आकाश प्लीज माफ कर, मी जरा अतिच केलं का आज? त्यावर आकाश म्हणत असतो, अति नाही, शेवटच्या टप्प्याला होतीस तू. त्यावर लगेचच आता आकाश पुढे म्हणत असतो, आणखी एक गोष्ट लक्षात घे, मी तुझ्यावर प्रेम केलं होतं, आज ते मला पश्चाताप झाल्यासारखं वाटतंय. त्यावर नम्रता म्हणत असते, प्लीज ना आकाश, असं नको ना बोलू. आता नम्रताचा आकाशला टोमणा, तू नोकरच बनून राहा. तुला जर त्या अर्णवच्या हाताखाली कायमस्वरूपी काम करायचं असेल ना तर माझी काय हरकत नाहीये.
तू नोकर बनून राहिलास तरी हरकत नाही, मी तुला या घरातील मालक बनवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावर आकाश म्हणत असतो, गप्प बस, ते कधी शक्य नाहीये. कारण या घरात एकच मालक, तो म्हणजे अर्णव दादा. कारण ही सगळी प्रॉपर्टी त्याची एकट्याची आहे. मी फक्त त्याचा भाऊ आहे, या नात्याने ती प्रॉपर्टी माझी होईल असा विचार याआधी मी कधीच केलेला नाहीये किंवा फ्युचरमध्ये मी कधीच करणार नाही. त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव, अर्णव दादाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवायचा नाही. त्यावर नम्रता म्हणत असते, आकाश तुला कळत कसं नाही? अर्णव फक्त तुझ्याकडनं अगदी नोकरासारखं राब राब राबवून घेतोय आणि तुझ्याच मेहनतीवर तो एवढी प्रॉपर्टी बनवतोय. आकाश म्हणत असतो, गप्प बस, माझ्यासारखे असंख्य लोक त्याच्या हाताखाली काम करतात. मी फक्त त्याचा भाऊ आहे म्हणून त्याने एक वेगळी जबाबदारी माझ्यावर थोडीशी जास्त सोपवली आहे, बाकी काहीच नाही. त्यावर नम्रता म्हणत असते, ठीक आहे, तुला जर फक्त आणि फक्त आता त्या अर्णवचा नोकरच बनून राहायचं असेल ना, तर राहा बनून, मला काही फरक पडत नाही. त्यावर आकाशने आता मागचा पुढचा विचार न करता नम्रताला नको नको ते सुनवायला सुरुवात केलेली असते. आकाश म्हणत असतो, नम्रता तुला शेवटचं सांगतोय, माझ्या दादाच्या विरोधात यापुढे जर तू एकही वाक्य बोललीस तर त्या क्षणाला तुझ्या हाताला धरून या घरातून तुला हाकलून देईन. हे वाक्य ऐकल्यावर नम्रता म्हणत असते, वाटलंच मला, आता एवढंच ऐकायचं बाकी होतं, आणखी तुला काय बोलता येणार आहे? आकाश, आज ना तू माझ्या मनाला दुखावलंस. त्यावर आकाश म्हणत असतो, मुळात ना नम्रता तुझ्याकडे मन राहिलंय की नाही हेच मला कळत नाही. लग्न आधीची नम्रता आणि आताची नम्रता जमीन आसमानचा फरक आहे. त्यावर नम्रता म्हणत असते, ठीक आहे ना, तुला नाही राहायचं ना माझ्या बरोबर, मला सांग, मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडते. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता थेट आकाश म्हणत असतो, तुझी इच्छा, जा तू. आणि मग नम्रता चिडून बेडरूम मध्ये जात आपल्या बॅगेमध्ये आपले सगळे कपडे भरत असते. इकडे आपण पाहतोय आता वल्लरीचा जो काही प्लॅन तिच्या डोक्यात आधीपासून शिरत असतो तो आता यशस्वी होण्याच्या मार्गावरच असतो. कारण वल्लरीने असं काही केलेलं असतं की ईश्वरी आणि नम्रता भांडल्या पाहिजेत आणि तेच आता वल्लरीला फुल टू एकदम क्लिअर दिसत असतं. नम्रता तर ईश्वरीच्या विरोधात असं काही रणशिंग फुंगत आहे हे आता त्या वल्लरीला दिसलेलं असतं आणि वल्लरी स्वतःशी बोलत असते, वा, आता तर मजा आली. या ईश्वरीने आज नम्रताला सणसणीत कानाखाली लगावली. ती पाहण्यात जी मजा होती ती मजा कुठेच येणार नाही. आणि अशातच आता वल्लरी म्हणत असते, आता फार काळ वेळ लागणार नाही. ईश्वरी आणि नम्रतामध्ये चांगलीच दरी पडलेली आहे. आता मला फक्त एक वेगळाच बॉम्ब टाकायचा अवकाश आहे आणि मग मी या अशा पद्धतीने या दोघींना वेगळं करून या घरात माझी ताकद पुन्हा एकदा निर्माण करीन आणि त्यानंतर मी फक्त आणि फक्त या राजशिर्केंच्या प्रॉपर्टीवर मस्तपैकी बसून आयुष्यभर खाईन. अशातच आपण पाहतोय आता मामा हा मध्येच येतो. कोण? अर्णवचा मामा. आणि तो वल्लरीला विचारू लागतो, काय गे वल्ले, काय चाललंय तुझं? तुला जर असं वाटत असेल तू जे काही करते ते मला काहीच कळणार नाही तर असं नाहीये वल्ले. एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू त्या ईश्वरी आणि नम्रतामध्ये जे काही भांडण लावण्याचा प्रयत्न केलायस ना वल्ले, आता त्याची शिक्षा तुला भोगावी लागणार आहे. वल्लरी म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही हे, आणि तुम्ही ना माझ्या कोणत्याच फंद्यात पडू नका नाहीतर माझं डोकं सटकेल. त्यावर लगेचच आता वल्लरीला तिचा नवरा म्हणत असतो, काय म्हणालीस तू? तुझं डोकं सटकणार? अगं तुझं डोकं कधी ठिकाणावर असतं ते तरी सांग मला. त्यावर वल्लरी म्हणत असते, आता फार बोललात ना तुम्ही, मला तर आता तुमच्याशी बोलायचंच नाहीये, प्लीज तुम्ही लांब राहा. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरीला तिचा नवरा म्हणत असतो, लांब राहा म्हणतेस तू, पण आत्ताच्या आत्ता मी ईश्वरीला जाऊन सांगणार आहे. तुमच्या दोघांमध्ये भांडणं लावण्याचं काम ही वल्लरी करत आहे, म्हणून तुम्ही दोघांनी एकमेकांशी समेट करा.
हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, डोकं फिरलंय का तुमचं? उगाच तुम्ही नको तिथे जाऊन प्रोग्राम माझा फिसका करणार आहात का? त्यावर संजय म्हणजेच अर्णवचा मामा म्हणत असतो, मला माहितीये ना तू काय केलंयस ते, पण हा तुझा प्रोग्राम मी अजिबातच हिट होऊ देणार नाहीये. तुझी काशी केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि लगेचच आता अर्णवचा मामा ईश्वरीकडे जातो. ईश्वरी म्हणत असते, मामा काही बोलायचं होतं का? त्यावर संजय म्हणजे अर्णवचा मामा म्हणत असतो, हो ईश्वरी, आज तू नम्रतावर हात उचललास. त्यावर ईश्वरी म्हणत असते, हो मामा, ते माझं चुकलंच. त्यावर ईश्वरीला अर्णवचा मामा म्हणत असतो, अगं तुझं चुकलं ती गोष्ट वेगळी, पण तुमच्यामध्ये कोणीतरी भांडण लावतंय हे तुझ्या लक्षात नाही आलं का? त्यावर ईश्वरी म्हणत असते, मामा आमच्यामध्ये कोण भांडण लावतंय? त्यावर नम्रताला आता मी तर समजवणार नाही, पण तुला समजावं लागणार आहे. पण तुमच्या दोघांमध्ये भांडण लावणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती वल्लरी आहे. हे जेव्हा आता अर्णवचा मामा म्हणतो त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, मामा काय बोलताय तुम्ही हे? आणि अशातच आता थेट अर्णवच्या मामाने असं म्हटलेलं असतं, त्या वल्लरीच्या नादी लागू नको. मला तर असं म्हणायचंय, तू त्या वल्लरीपासून लांब राहा आणि तुझा आणि त्या नम्रताचा दोघांचाही संसार अगदी सुखाचा होऊ दे. हे सगळं ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, मामा तुझ्याच बायकोला तुझ्या होणाऱ्या मुलाचा संसार सुखाचा नकोय का? त्यावर अर्णवचा मामा म्हणत असतो, तू ओळखत नाहीस का तुझ्या मामीला? आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो, बघ ईश्वरी, विचार कर. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेतून आणखी काय वेगळं पाहायला मिळू शकतं? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.